शंखनाद किंवा शंख फुंकणे, शंख वाजवणे याचे बेनिफिट्स फार आहेत आणि आमच्या घरात रोज शंख फुंकला जातो आणि शंख आमच्या घरातल्या ऑलमोस्ट सगळ्यांना फुंकता येतो. आणि शंखाचा बेनिफिट म्हणजे आता माझ्याकडे हा एक आमच्या घरातला नेहमीचा पूजेतला शंख आहे, हा आम्ही वाजवतो. आणि तर शंखाचं महत्व अनन्यसाधारण आहे. जसं की आता शंखाचा ध्वनी जिथपर्यंत जातो तर तिथपर्यंत त्याचे नकारात्मकता निघून जाते. म्हणजे घंटी वाजवणं असू दे, घंटी वाजवण्यातून ओमकारचा ध्वनी येते, ओम असा येतो. तर घंटी वाजवणे असू दे, शंखनाद असू दे, आमच्या घरात हे रोज केली जातात. तर कशा प्रकारे वाजवला जातो तर मी एकदा वाजवून दाखवते, तुम्ही पण बघा. तर पूर्ण एक श्वास घेऊन मग श्वास सोडायचा आहे, अगदी बारीक फुंकर मारायची आहे. अशा प्रकारे शंख वाजवला जातो आणि इथून फुंकर मारायचे असते आणि ध्वनी इकडनं निघतो. आणि त्याचबरोबर मी असं सुद्धा ऐकलं होतं आणि मी कळलं सुद्धा की रात्रभर या शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं एका भांड्यामध्ये आणि सकाळी ते पाणी घरात शिंपडायचं. यामुळे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं की शंखनाद असू दे, घंटानाद असू दे, तर तुम्ही हे डे टू डे लाईफमध्ये ऍड करा आणि खूप चांगलं वाटतंय. एक म्हणजे पूर्ण श्वास घेऊन पूर्ण श्वास सोडणं, ते पण ह्या शंखाच्या आधारे. तर एक स्वतःला एक व्हायब्रेशन जाणवते बॉडीमध्ये ओम असं आणि हे खूप चांगलं वाटतंय. पूर्ण बॉडी व्हायब्रेट होते तुम्ही जेव्हा शंख फुंकता तेव्हा. तर ही एक नेहमीची सवय आहे आमच्या घरात आणि सकाळ संध्याकाळ आमच्या घरात नेहमी शंख फुंकला जातो, घंटा वाजवली जाते. तर तुम्ही सुद्धा ही प्रॅक्टिस तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ऍड करा, याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्की भेटतील. ठीक आहे, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.